मला असं वाटतं की आता सगळा देश हिंदुत्वादी झाला. सपोज एक गृहीत धरू आपण, सगळ्या मुसलमानांना हकलून दिलं, हा चले जाओ सगळे शब्द हकलून दिला, आता सगळ्या देशात हिंदू राहिले. ठीक आहे, आता हिंदू राहिल्यानंतर ह्या देशामध्ये आता काय म्हणजे तरी निवडणुका होणारच आहे. निवडणूक होणार ना, म्हणजे याचा अर्थ असा की तरी सुद्धा राजकीय पक्ष विरोधी पक्षाला तरी सुद्धा काम करावं लागणारच आहे. नाही, काम करावं लागेल. आता काम कमी, आता कामावर निवडणुका कुठं होतात, हिंदुत्वावर होतात ना निवडणुका. हिंदुत्व हे काही काम नाहीये ना. मगाशी मी ते बघत होतो, थोडंसं ते लांबेल कारण ह्या सगळ्यांना बोलायचं, कारण मीच आपण जास्त बोललो असं व्हायला नको. ते म्हणतं की गॅरंटीज द राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन ॲज अ फंडामेंटल राईट, आर्टिकल 25-28, एस्टॅब्लिशिंग सेक्युलर स्टेट दॅट ट्रीट्स ऑल रिलिजन्स इक्वली. इट एंटायटल्स इंडिव्हिज्युअल टू फ्रीली प्रोफेस, प्रॅक्टिस अँड प्रोपगेट रिलीजन सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मॉरॅलिटी अँड हेल्थ. ज्याला हे काय संविधान बदलाचा आरोप खोटा होता, प्रचार केला, माझं म्हणणं हे संविधान बदल. तुम्ही धर्माचा प्रचार करून निवडणूक जिंकणं हे संविधानावरती केलेला सर्वात मोठा, संविधान न बदलता त्या गोष्टी सर्वात मोठा हल्ला जर संविधानावरचा कुठला असेल तर तुम्ही धर्माचा वापर करून निवडणुका लढवणं, जिंकणं आणि त्या ह्याच्यावरती कम्युनल डिवाइड निर्माण करणं, हा संविधानावरचा सर्वात मोठा हल्ला आहे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.